तर वाराणसीमधून बातमी येते, मंदिरातनं साईबाबांची मूर्ती हटवण्याचा निर्णय काल घेण्यात आला आणि आज महाराष्ट्रामध्ये त्याचे पडसाद उमटत आहेत। साईबाबा कोट्यवधी लोकांचे श्रद्धास्थान आहे। अशातच साईंची मूर्ती मंदिरातनं हटवण्यावरून संपूर्ण महाराष्ट्रामध्ये साई भक्तांची नाराजी पाहायला मिळते आहे। साई भक्तांसह राज्यातल्या राजकीय नेतेमंडळींनीही साईबाबांसाठी राजकीय नेतेमंडळी देखील एकवटल्याचं पाहायला मिळतंय। भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे आणि काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात यांनी नेमकी काय टीका केली आहे आपण बघूया। साईबाबा हे आपले सर्वांचे आराध्य दैवत आहे। लाखो लोक त्या ठिकाणी नतमस्तक होतात आणि त्यांचा मूळ शोधून साईबाबाबद्दल अनादर व्यक्त करत असतील तर मला वाटतं हा घोर अपमान आहे। साईबाबाला मानणारा भक्त, माझ्यासारखा कार्यकर्ता 26 एप्रिलला प्रत्येक वर्षी 29 वर्षापासून मी साईबाबाच्या दर्शनाला जातो। 29 वर्षापासून साईबाबाच्या दर्शनाला जातो मी। अशा भक्तिस्थळाबद्दल, अशा संस्थानाबद्दल अशा पद्धतीने जर कुठं होत असेल तर मला वाटतं हे मोडून काढलं पाहिजे, संपवून टाकलं पाहिजे। साईबाबा हे तर भारतातलं खूप म्हणजे कोट्यवधी लोकांचं श्रद्धास्थान ते आहे। काही ठिकाणी मूर्ती हटवण्याचं जे झालेलं आहे ते अत्यंत दुर्दैवी आहे। शेवटी तुम्ही परमेश्वर एक आहे असं म्हणणारे आहात, असं असताना अशी कृती करणं म्हणजे पुन्हा एकदा अतिरेक, धर्माचा अतिरेक किंवा चातुर्वर्ण्याकडे नेण्याचे प्रकार आता सध्या चाललेले आहेत। मनुस्मृतिक जाण्याचा जो प्रकार चाललेला आहे त्याचा तो भाग मला वाटतो, कारण सर्वांना, सर्व जाती धर्मांना जे मानणार असं साईबाबाचं स्थान आहे। स्वरूपानंद सरस्वती जगद्गुरु ब्रह्मलीन झाले द्वारकापीठाचे, तर त्यांनी स्पष्ट सांगितलं होतं की बा साईबाबांच्या मूर्तीच तुम्ही ठेवू नका। तसं नाहीये, तुम्ही श्रद्धा आहे तर तुम्ही ज्यांना जायचंय त्यांना जाऊ द्या, ज्यांना नसेल जायचंय त्यांनी न जाऊ द्या। हा स्पष्ट मी त्यावेळेलाही विरोध केला होता त्यांना की शिर्डी आज साईराम म्हणून जर रामाचा विषय तिथे येतोय, त्या नामाशी रामनाम जोडलं गेलेलं आहे तर त्याला विरोध नसावा या मताचा मी नक्कीच मताचा आहे। साईबाबांच्या श्रद्धेवरती जी लोकांची श्रद्धा आहे त्या श्रद्धेला आपल्याला तोडण्याचा काहीच अधिकार नाही। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।